अभिमान आणि अपमान मी कधीही सहन करू शकत नाही. मी आमदार झालो पाहिजे, माझ्या भावाची बायको जिल्हा नगरपालिकेचे अध्यक्ष झाली पाहिजे, माझा भाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, माझा पोरगा माझा पुन्हा ग्रामपंचायतचा सरपंच झाला पाहिजे. म्हणजे काय तुमच्या बापदाचे ठुई आहे आणि पैसे जोडा जात पाहिजे असते तर मी मतदाराचा माणूस कळमदरीत कधीच निवडून ओळखत नव्हतो. ऍडजस्टमेंट आपल्या रक्तात नाही, मग इथं आता ऍडजस्टमेंट करावी लागते का? म्हणजे शिवसेना मी सोडली याच कारणामुळे सोडली. माझं अस्तित्व काय, ते नेता विश्वासाचा लायक राहिले नाही आणि कार्यकर्ता विश्वासाचा लायक नाही. तुम्ही जेव्हा आमदार होते तेव्हाचं राजकारण आणि आजचाच राजकारण याच्यामध्ये बदल काय जाणवतो? हिंगोली जिल्ह्यातलं एक नावाजलेलं राजकीय व्यक्तित्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आदरानं. खरं म्हणजे गावात गेलं की आपण गावकरी म्हणून संबोधतात, व्यापारात गेलं की व्यापारी म्हणून संबोधतात, वारकऱ्यात गेलं की वारकरी म्हणून संबोधतात, राजकारणात गेलं की राजकारणी म्हणून संबोधल्या जातं आपल्याला. खरं म्हणजे पंढरीची वारी आणि आपली बातच न्यारी. आपण पंढरीची वारी कधी सोडलेली नाही. हळवं मन, कणखर मन या पद्धतीनं आपण त्या वारीमध्ये सतत समाविष्ट होत असतात. खरं तर वारीत जातात तेव्हा तुम्ही माऊली बनतात आणि बाहेर आल्याच्या नंतर अर्थातच गोरगरिबांची तुम्ही सावली सुद्धा बनून वावरत असतात. असं एक भाजपाचं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विराजमान असलेलं व्यक्तित्व आपल्या समवेत आहेत. हिंगोली भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय माजी आमदार गजाननराव घुगे साहेब आपल्या सोबत आहेत. आज पॉडकास्टमध्ये इबलीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी बळीराम कल्याणकर आपलं मनापासून स्वागत करतोय. दादा नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मला पहिला प्रश्न आणि संवादाचा सुरुवात करण्या अगोदर एक विचारायचं आहे की ही जी राजकीय पार्श्वभूमी आहे मुळात कुटुंबाला पार्श्वभूमी होती की तुम्ही स्वतःतून ती निर्माण केली? मुळात हिंगणीपासून, म्हणजे मला माझ्या गावाजवळ असल्या कारणाने माहिती आहे की हिंगणी हे गाव आपलं आहे, तर हिंगणीपासून जे आतापर्यंतचा प्रवास आहे तो मुळात काही पार्श्वभूमीच्या याच्यात होता की तुम्ही स्वतः निर्मिती केली त्याच्यात? नाही, माझा पार्श्वभूमी काही नाही, राजकीय पार्श्वभूमी कोणतीच नाही. अच्छा. माझ्या घरात कोणतीही माझी पार्श्वभूमी नाही. माझे वडील नाही, मामा नाही, सासरा नाही, सासू नाही, मावशी नाही, काका नाही, कोणीच नाही. राजकीय पार्श्वभूमी ही खरं म्हणजे माझी पूर्वी मी सर्वसामान्य राजकारणातून या ठिकाणी घरी नाही आलो, समाजकारणातून या ठिकाणी राजकारणात आलो. मी 1971-72 हिंगणीहून हिंगोलीला आलो. तेव्हाच मी चौथी शिकत होतो. माझं वय कमी असताना हिंगोलीत आलो. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना आडत दुकान टाकली आणि आडत दुकानात मी वयाच्या जवळजवळ 13 वर्षापासून आडत दुकानामध्ये काम करत होतो. माझं शिक्षण कमी झालंय. शिक्षण कमी याच्यामुळे झालं की परिस्थिती अशी झाली की कापूस 1976-77ला ओपन झाला आणि आमच्या दुकानात माणूस भेटत नव्हता. वडिलांना ऑपरेशन झाल्यामुळं डोळ्याचं दिसत नव्हतं आणि पर्याय नव्हता. म्हणून मला 9वी 10वीची परीक्षा न देता मला शाळा सोडावी लागली. सराव परीक्षा दिली, मग 10वीची परीक्षा मला देता नाही आली आणि मी बिझनेसमध्ये पुन्हा जोमानं कामाला लागलो. बरं, म्हणजे शिक्षण फक्त 10वी पर्यंत झाले? 10वी पास. मी 10वी पास सुद्धा नाही, 10वी माझी परीक्षा द्यायची बाकी राहिली. म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा आमदार पदापर्यंत जाता येते, तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून दाखवून. नाही बघा, राजकीय शैली ही माझी खरं म्हणजे मी हिंदुत्वाला प्रभावित होऊन त्या राजकारणात आलो. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे गुरुवेर ज्यावेळेला राजकारणात मला आणलं ते माननीय शिवसेना प्रमुखांचे नेते दिवाकर रावजी रावते. शिवसेने दिवाकररावचे नेते होते, संपर्क प्रमुख होते आणि त्यांनी आणि माझी हिंगोलीतून खरं म्हणजे ॲडव्होकेट उमरेकर, ॲडव्होकेट प्रल्हादराव उमरेकर यांच्या राजकारणामध्ये आणण्यामध्ये मला सिंहाचा वाटा आहे. आणि कारण काय होतं, एक छोटं कारण होतं. माझ्या घरी प्रॉब्लेम होता, जुन्या घरी. त्या घरी माझ्या फार छोटं क्षुल्लक कारण होतं की माझ्या घराचं सांडपाण्याचा प्रॉब्लेम होता. त्या सांडपाण्याच्या प्रॉब्लेममध्ये आमच्या कधी डॉक्टरच्या आणि आमच्या चुलत भावाचा वाद होता आणि त्या वादामुळे आम्हाला नगरपालिकेमध्ये कोणी जर गेलो आमची समस्या ऐकून घेत नव्हतं. बरोबर. मग माझ्या डोक्यात आलं की जर समस्या ऐकून घ्यायची असेल तर आपण काहीतरी या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आम्ही सुरुवातीला नगरपालिकेत आमची नावं टाकली. असं वाटलं होतं की नगरपालिकेत नाव टाकल्यानंतर कोणी नगरसेवक उभा राहील, आमच्या संग संपर्क करेल आणि आम्ही तर आमची कामं पुढे होतील. पण पाहता पाहता आम्हाला कोणाला विचारलं नाही आणि आमचा जो वार्ड होता 39 नंबरचा जुना 1991चा, त्या ठिकाणाची परिस्थिती होती की 53% मुस्लिम असायचे, 48% हिंदू असायचे. माझे नाव टाकल्याच्या नंतर मी म्हणलं फॉर्म भरून बघू. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कोणी विड्रॉल करायसाठी येतील, आपण फॉर्म विड्रॉल करू आणि आपले कामं मार्गी लागतील, हा मागचा उद्देश होता. पण फॉर्म विड्रॉल करायचा राहिला आणि आमचे ॲडव्होकेट उमरेकर, त्या टायमाला आमचे रवींद्र सोनी, अशोक बांगर यांनी माझा फॉर्म विड्रॉलचा दिला, पण त्याने विड्रॉल नाही केला आणि माझा नगरपालिकेमध्ये तो फॉर्म ठुला. आणि त्या पद्धतीने नगरपालिकेत मग उभा राहिलो. नगरपालिकेत 2दा निवडून आलो. नंतर मला 2.5 वर्षानंतर मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचा आदेश आला. आम्ही मतदान केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेला. मी करत नव्हतो, पण आमचे उमरेकर साहेब आणि अशोक बांगर आणि दिवाकर रावते साहेबांनी सांगितल्यामुळे मतदान केलं. पण बाळासाहेबांनी सांगितलं की ते तुम्ही
मतदान केलं त्याने राजीनामा द्यावा. बरोबर. म्हणून मी 2.5 वर्षानंतर राजीनामा दिला नगरपालिकेचा. परत त्या ठिकाणी निवडणूक लागली 6 महिन्यांना. पुन्हा मी निवडणूक लढत नव्हतो, पण माझ्या मतदारसंघातल्या पूर्ण वार्डाच्या लोकांनी माझ्याकडे आले आणि परत या ठिकाणी निवडणूक लढवायचं काम पडलं आणि फार मतांनी मी नगरपालिकेत निवडून आलो. बरोबर. तिथून माझी राजकारणाची सुरुवात झाली. सुरुवात झाली. राजकारणाची सुरुवात तिथून म्हणजे झाली. अर्थात असं म्हणावं लागेल की वादापासून दादापर्यंतचा हा प्रवास दादापर्यंत परत सुरू झाला आणि तिथून मग नगरपालिका झाली. नगरपालिकेतून नंतर मी शिवसेनेचं काम करत गेलो. मग मी तालुका अध्यक्ष झालो. मग DCC बँकेचा मी डायरेक्टर झालो. खरेदी विक्री संघाचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी जवळजवळ आज 35 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी व्यापारी मतदारसंघातून त्या ठिकाणी मी संचालक आहे. आपण बघितलं असेल किंवा मी व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे. ग्रेन मर्चंट असोसिएशनचा मी त्या ठिकाणी 10 वर्षापासून अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्र चेंबरचा उपाध्यक्ष आहे. महाराष्ट्र चेंबरचा मी सदस्य आहे. असं व्यापारामध्ये सुद्धा माझे आजही व्यापार सोडलेला नाही आणि आजही या ठिकाणी आधी बोललो मी की व्यापारात गेल्यानंतर व्यापारी म्हणून आणि व्यापारामुळेच यापर्यंत आज जरी माझं राजकीय अस्तित्व असेल, पण मी राजकारणापेक्षाही माझं अस्तित्व खरं म्हणजे व्यापारामुळे हे मान्यच करावं लागेल. कालची पाहिली असेल काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागचे इलेक्शन किती अटीतटीचं झालं तुम्हाला माहित नसेल की अटीतटीचं म्हणजे सगळी हिंगोली राजकीय लोक माझ्या विरोधात होते. माझ्या पक्षाचे होते, विरोधी पक्षाचे होते, मित्र पक्षाचे होते आणि इतक्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये माझी ही निवडणूक महाराष्ट्रात गाजली आणि त्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी माझा विजय झाला. आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 रुपया कोणाला खर्च न करता, चहा न पाचता, एक साध्या पॉम्पलेट 1000चा काढला आणि व्यापाऱ्याने त्या ठिकाणी त्या प्रेशरमध्ये असून सुद्धा बरं त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि हे म्हणजे खरोखर आमच्या कामाची त्या ठिकाणी पावतीच दिली असं या ठिकाणी मला म्हणावं लागेल. बरोबर. कळमनुरी मतदारसंघातून तुम्ही जेव्हा आमदार झाले तेव्हा कळमनुरीमध्ये जातपात, धर्मपंथ आणि पक्षाच्या पुढे जाऊन अगोदर तुम्ही कामं केली होते असं ऐकलं. बघा, मी राजकारणात असताना मी शिवसेनेचं काम करत होतो ना हिंदुत्वाचं काम मी करत होतो. कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मी काम करत होतो. हिंगोलीच नव्हे तर आमच्या मराठवाड्यामध्ये एक टीमवर्क होतं आणि ज्यावेळेस संघटना होती, शिवसेना पक्ष नव्हता, आम्ही काम करत होतो, त्यात आमचा उद्देश एकच होता की आपलं हिंदुत्व आणि संघटना म्हणून काम करत होतं बाळासाहेब ठाकरेच्या आदेशानुसार. त्या टायमाला आम्हाला असं कोणालाही वाटलं नव्हतं आम्ही नगरसेवक होऊ, आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ. आमच्या कोणाच्या अपेक्षा त्या ठिकाणी नव्हत्या. आमचं सामाजिक काम होते, सामाजिक बांधिलकी होती, त्या माध्यमातून नेटवर्क होतं. तेव्हा आमच्या संघटनेमध्ये जात पात धर्म हा अजिबात नव्हता. खरं म्हणजे त्यावेळेस हा जातीचा विषय तर फार दूरपर्यंत माननीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत हा नव्हताच. मला तर अशी तुम्हाला सांगा वाटतं की त्या मातोश्रीवर कधी आयुष्यात जात जर कोणी काढली तर तो माणूस बाद होत होता. अशी परिस्थिती माननीय शिवसेना प्रमुखासमोर होती. त्यांनी कधीच जात पाहून तिकीट दिलं नाही. मग जात पाहिली असते तर मी मतदाराचा माणूस कळमनुरीत कधीच निवडून येऊ शकत नव्हतो. मग मुद्रा साहेब मराठी समाजाचा माणूस कधीच येऊ शकत नव्हता. अनेक माणसं प्रकाश खेडकर असतील नांदेडचे, ते सोनार जातीचे होते. आज बघा तुम्ही चंद्रकांत खरे बुरुड जातीचे होते. व अनेक माणसं या ठिकाणी होऊन गेले की जातीचा कधी विषयच काढला नाही बाळासाहेबांना. आणि जे कार्यकर्ता आहे, जो हाडाचा कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याचं काम आणि हे सगळं हेरलं कोणी असेल मराठवाड्यात तर ते खरं म्हणजे दिवाकर रावते. दिवाकर रावते नेते होते, संपर्क प्रमुख होते. त्यांनी ज्या खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या डोक्यावर बाळासाहेबांना त्यांना आठवलं ते आमदार झाले. मुद्रा साहेब सारखा मंत्री माणूस झाला. या गोष्टी तुम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून झाल्या हे मान्यच करावं लागेल. पण ती शिवसेना आणि आजची शिवसेनेत इतका डिफरन्स आहे. आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये माणूसच बघला जात नाही. आणि तो बाळासाहेबांचा विश्वास होता आणि त्याच्या विश्वासावर लोक आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आणि आमचं काम फक्त हिंदुत्वाचं रक्षण करणे, हिंदुत्वाचं काम करणे, सामाजिक बांधिलकी बांधणे आणि 80% राजकारण, 20% राजकारण, 80% समाजकारण या माध्यमातून आम्ही काम केलं. पण आज काय झाले, त्या टायमाचं 20% राजकारण, 80% समाजकारण होतं. आज 80% राजकारण झाले, 20% समाजकारण झाले. आता फक्त लक्ष्मी आणि सगळं गांधीजीवर सगळं राजकारण चालू आहे, अशी परिस्थिती त्या काळाला नव्हती. मला एक प्रश्न विचारायचा आहे की बाळासाहेबांची आणि तुमची पहिली भेट अशी कोणत्या स्वरूपात झाली सांगता येईल? बाळासाहेबांची भेट माझी परभणी या ठिकाणी सभा होती. बरं. आणि त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी माझी बाळासाहेबांची भेट झाली होती. अच्छा. आणि माननीय दिवाकर रावते साहेबांनी भेट घालून दिली होती. बरं. दिवाकर रावते साहेब अगोदरच तुमच्या परिचयाचे होते? दिवाकर रावते मराठवाड्याचे संपर्क प्रमुख होते आणि त्या कारणाने हिंगोली ते वारंवार येत होते आणि त्याच्याने माझा संपर्क झाला. असं म्हणजे 1985-86 पासून मी त्या ठिकाणी शिवसेनेत सक्रिय झालो. शिवाजी माने साहेब आणि तुम्ही एक जोडगोळी म्हणून ठरवल्या गेली होती. आम्ही माने साहेब असतील त्या ठिकाणी, मग जे शिवसेनेचे मग खासदार रेंगे असतील, ह्या गोष्टी म्हणजे तिकडे मुद्रा साहेब असतील, तिकडे प्रकाश खेडकर असतील, अर्जुन खोतकर असतील, म्हणजे ही टीम होती. बरोबर. त्या टीमला खरं म्हणजे
अतिशय काम करण्याचा एक उल्हास होता आणि सामाजिक काम करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. हो. आणि मी म्हणतो आज जीवाभावाचे नातलग किंवा प्रेमी हम्म. लोक तेवढे प्रेम करत नसतील, हा. त्या काळात आमची शिवसैनिक एकावन्न एकावर प्रेम करत होते. हा विश्वास तर मान्यच करावा लागेल. प्रेमावरून एक आठवलं की बाळासाहेबांचं प्रेम आपल्यावरती किती होतं, एखादा प्रसंग नमूद करता येईल का? बाळासाहेबांचं प्रेम इतकं होतं की 1999ची गोष्ट सांगतो. मला हा. तिकीट देण्याकरता काही संघर्ष झाला. बरं. मला तिकीट फायनल झालं. हम्म. मी तिकीट नाही म्हणत होतो. हा. कळमनुरी विधानसभेत मी तिकीट नाही म्हणत होतो. अच्छा. मी हिंगोली लढवायची माझी इच्छा होती, बरोबर. हिंगोली विधानसभा. हा. आणि त्यावेळेस हिंगोली विधानसभा भाजपला सुटला होता. हा. मी म्हणलं होतं मला देणार असाल तर तुम्ही हिंगोलीत द्या, हा. माझं हिंगोलीत काम आहे. अच्छा. पण ते मला हिंगोलीत कळमनुरीत लढा म्हणत होते. हम्म. मी कळमनुरीत म्हणलं माझं काम नाही. तरी दिवाकरजी रावते साहेबांना आणि माने बाळासाहेब ठाकरेंना माझं तिकीट फायनल केलं. त्याच्यानंतर माझ्या तिकिटाला विरोध खूप झाला. त्या टायमाला विरोध मानेसाहेबांच्या माध्यमातून विरोध झाला, हा. खूप विरोध झाला, पक्षांतर्गत. पक्षाचा विरोध झाला. नंतर बाळासाहेबांना मला बोलवलं आणि बाळासाहेबांची त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि बाळासाहेबांना माझ्यावर अतिशय विश्वास संपादन दाखवला की एक पूर्व कार्यकर्ता काम करतोय आणि तो जर निवडून येणारच नसेल, अजून कोणी येणार असेल, मग तो जरी तिकीट द्यायला पडला तर काय फरक पडतो. त्यावेळेस शिवसेनेला 171 जागा सुटल्या होत्या युतीमध्ये. बाळासाहेबांनी प्रश्न केला माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि आमचे सर्व जे आमचे विरोध करणाऱ्यांना, किंवा 171 जागा निवडून येणार का तुमच्या? माझं गजानन एक तर सीट पडत असेल काय फरक पडते? म्हणजे 171 जागा, 170 जागा जर तुमच्या निवडून येणार असतील तर गजाननचं तिकीट आपण कापू. पण 171 जागा तुम्ही निवडून आणणार नसाल तर मी एकदा गजानन पडेल. पण माझ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मी न्याय दिला, मी तिकीट फायनल केले. म्हणून आपण त्या मला तिकीट बाळासाहेबांना स्वतः सांगितलं की तू लढ. आणि त्या टायमाला आमच्या विरोधी जे का विरोध करत होते त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही गजाननला मी तिकीट दिले, त्याला निवडायचा प्रयत्न करा. आणि संघर्ष करून त्या ठिकाणी 1999 माझा कळमनुरी मतदारसंघात कोणत्याही स्वरूपाचा परिचय नव्हता. परिचय नव्हता, माझा काही संबंध नव्हता. माझ्या आडतुकाच्या माध्यमातून संपर्काने हिंगोली जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून होता. पण त्या ठिकाणी कळमनुरी मतदारसंघातील लोकांनी मला स्वीकारलं आणि माननीय स्वर्गीय तुमच्या रजिता सातव मंत्री होत्या, त्या माझ्या विरोधात होत्या. खरं म्हणजे त्याच्यासोबत बलाढ्य उमेदवार होते. पुढचा प्रश्न तोच होता माझा, तेवढा बलाढ्य उमेदवारासमोर तुम्ही कशी? बलाढ्य उमेदवार होते. पण त्या ठिकाणी बघा, पक्ष महत्वाचा होता आणि संघटना महत्वाची होती. 4 नावाच्या अक्षरामुळे शिवसेनेमुळे त्या ठिकाणी मी आमदार होऊ शकलो आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे हे त्या ठिकाणी 4 अक्षरामुळे त्या ठिकाणी मी आमदार झाला. तर माझं अस्तित्व काय? माझी काय जाते नव्हती, बरोबर, माझं फार कामही नव्हतं. पण फक्त शिवसेनेमुळे त्या ठिकाणी मी आमदार झाले, मान्यच करावं लागेल. अच्छा. कळमनुरीचं जेव्हा तुम्ही तिकीट घेतलं तेव्हा काही संघर्ष झाला का आतल्यात? संघर्ष झाला ना. आमच्या मानेसाहेबांची इच्छा होती दुसऱ्याला तिकीट द्यायचं. पण बाळासाहेबांना दिवाकरराव साहेबरावचे सर मला तिकीट दिलं आणि त्यासाठी संघर्ष झाला होता. पण नंतर परत तिकीट माझंच फायनल केलं. पोरांपासून थोरांपर्यंत, टोपीपर्यंत तुमची फार परिचय आहे, क्रेज आहे. याचं काय वैशिष्ट्यपूर्ण काय? माझ्याकडे भांडवलच काय. माझं राजकीय जर भांडवल बघितलं तर माझ्याकडे काही जात नाही. मी काय फार भांडवलशाहीवाला नाही, मी काय फार पैशावाला माणूस नाही. माझं काय राजकीय माझं काय काहीच नाही. मी माझा स्वभाव आणि मी संघटन आणि लोकांचा माझा आशीर्वाद आणि लोकांच्या संपर्कात मी नाही राहिलो. माझं काय, माझं भांडवल राजकारणामध्ये काय? माझ्या काय वडिलांचं राजकारण नव्हतं की पुण्य म्हणून निवडून येईल. माझ्याकडे काय फार प्रॉपर्टी पैशावाली नव्हतं मी की माझ्याकडे पैसा म्हणून निवडून येईल. माझं राजकारणात जे जे पाहिजे ते माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे जे लोक राजकारणामध्ये पाहिजे होतं ते माझ्याकडे काहीच नव्हतं. माझं स्वतःचं काम केलेलं आणि मी लोकांच्या संपर्कात असलेलं, सुखादुखात प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमात आम्ही त्या ठिकाणी जात होतो. मग ते कोणतेही कार्यक्रम असो, केव्हाही असो, माझा फोन तेव्हाही 24 तास चालू असायचा. आजही माझा 24 तास फोन चालू आहे. आणि आजही आम्ही सर्वसामान्य माणसाच्या कार्यक्रमासाठी जातो आणि सुखादुखात सहभागी होतो. हेच राजकारण आहे. बाकी आमच्याकडं काही असं भांडवल नाही की जे आमच्या कुणाला मी फार मोठे उपकार केले, तशातला काही प्रकार नाही. कडक शिस्त, कडक स्वभाव आणि तुमची जी भाषाशैली आहे याचा काही विपरीत परिणाम तुमच्यावरती कधी झाला? खूप परिणाम झाला माझा. मी माझा सिद्धांत सोडला नाही. बघा, मी वारकरी संप्रदायातून येतो. अगदी बरोबर. मी कधी खोटं बोलत नाही, राजकीयातही बोलत नाही आणि मी कधी कोणाला खोटं बोलून लुबाडण्याचा तर प्रयत्न केलाच नाही. पण खोटं बोलून मी कार्यकर्त्याचा गैरसमज करून दिला नाही. माझ्याकडे आलेला कार्यकर्ता तो खरं काम घेऊन येतो, त्याचं मी काम करतो. मी कार्यकर्त्याला मिसही करत नाही आणि मी आयुष्यात ना कोणत्या कार्यकर्त्याला 2 रुपयाचा आजपर्यंत खर्च लागू दिला नाही. मी कोणाकडून 2 रुपयाचा आतापर्यंत शर्मिंदा आहे. माझ्या राजकारणाची शैली, मी लोकांकडे आलेल्या माणसाचं काम मी राजकारण म्हणून करतो आणि मी कोणाकडून कामही अधिकार करून घेतो. त्याच पद्धतीने मी काम करून घेतो. ना मी देतो ना मी घेतो. माझं हे फक्त राष्ट्रीय वैशिष्ट्य विशेष. तेव्हाच राजकारणामध्ये जीप होती, कमांडर गाडी होती, माणसं जमवणं होतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, याचा काही
नाही बघा, मी राजकारणापेक्षा माणसाची बोली कशी? मी माझ्या आडत दुकानमध्ये चांगली माझ्या आडत दुकान होती. हा, माझ्या पुरतं जेवढं मला लागते तेवढे परिस्थिती चांगली होती. अगदी बरोबर. बघा, मी शिवसेनेत असताना माझ्याकडे जी मिनिस्टरकडे गाडी होती हा, त्या टायमाला माझ्याकडे कोणतेसा गाडी होती. अच्छा अच्छा. म्हणजे एकमेव शिवसेनेचा कार्यकर्ता मी होतो की कोणतेसा गाडीमध्ये मी संभाजीनगर असू द्या हा किंवा कोणा मिटिंगला जायचो पेट्रोलच्या गाडीमध्ये. हा हा, मी मध्यवर्ती बँकेची सेकंड हँड गाडी घेतली होती, बरं. त्या गाडीत मी फिरायचो. हा आणि मी कार्यकर्त्याला त्या टायमाला एक असं माझी स्वयंस्व परिस्थिती होती. हा, मी म्हणजे एकदम कोणा मला मागायची गरज नव्हती, बरोबर पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमचे जेव खाऊ पिऊ घालत होतो. बरोबर. एवढी माझी परिस्थिती होऊन आयुष्यात बघा, लक्षात ठेवा, मी आयुष्यात कधी कोणा दारू पाजली नाही, हम्म. आयुष्यात मी नॉनव्हेज खाल्लं नाही, कोणा चारलं नाही, मी पान गुटखा मटेरियल साधं काही करत नाही. आणि विशेष मला सांगतो, माझ्या आयुष्यात राजकारणात माझ्या कार्यकर्त्याला मी कोणताही हम्म. कितीही जवळचा कार्यकर्ता असता तुम्ही नबळदूचा धंदा करू दिला नाही. अच्छा. आणि काही कारणावरून आमच्या शिवसेनेत त्या काळात फूट पडण्याचं कारण ते झालं होतं. हा हा, माझा नुमरेकर साहेब माझे गुरु होते, बरं. पण काही कारणावरून या कारणामुळे माझं त्याचं फुटलं. कारण ते म्हणत होते काही कार्यकर्त्याला पण धंदा टाकून दिला पाहिजे, काहीतरी करू दिला पाहिजे. मी म्हणलं धंदा मी करून देऊ शकतो, हम्म. पण नंबरदोचा धंदा मी करून टाकू देऊ शकत नाही. बरं. आणि आताही बघा, माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात माझ्यासोबत राहणारा माणूस एखादा रीतीची गाडी चालवतो, गुटखा चालवतो, मटका चालवतो, हा. क्लब चालवतो हम्म. किंवा दारूचा ठेका चालवतो, असा माझा कार्यकर्ता तुम्हाला ठीक आहे. जवळपासला दिसणार नाही, बरोबर. जवळपासला दिसणार हा नाही. हा, आणि जेव्हा शिवसेनेमध्ये हे बदल सुरू झाला हम्म. त्या टायमाला मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. अच्छा. आज जे आता शिवसेनेत चालू आहे हो. त्यानं काय झालं, आम्ही नंतर शिवसेना सोडली. हम्म. शिवसेनेचं एकमेव कारण कोणतं असेल, गुंडगिरी, दादागिरी, मटका, क्लब, रीती ही जेव्हा सुरू झालं, हप्ते वसुली करणे सुरू आणि शिवीगाळ करून लुबाडणूक जेव्हा चालू झाली, बरं. आणि शिवसेना प्रमुख गेले, दिवाकर रावते त्या ठिकाणी राजकारणातून बाजूला सरकले, हम्म. आमचे उमरेकर साहेब बिलकुल अलिप्त झाले. हम्म. आणि मग एका गुंड वृत्तीची राजकारणात त्या ठिकाणी शिवसेना सुरू झाली. म्हणून आम्ही त्या ठिकाणी सोडचिठ्ठी दिली आणि त्या ठिकाणी भाजपमध्ये काम, या ठिकाणी मी जवळजवळ 11 वर्षापासून काम करतोय. म्हणून मी शिवसेना सोडली आणि प्रश्नही भाजप. तोच होता की बाळासाहेबांच्या काळात तुम्हाला शिवसेना सोडावीशी अशी का वाटली? मी सांगालो ना, एक गुंडवृत्तीच्या माणसासोबत मी राजकारण करू शकत नव्हतो. आणि केवळ तिला- स्थानिक पातळीचं हे राजकारण होतं म्हणून तुम्ही इकडे वळले नाही, की- मी चुकीचं राजकारण मला पटतच नाही, हम्म. माझ्या स्वभावातच पटत नव्हतं. मी ऍडजस्टमेंट नाही करू शकत. अच्छा. मी बोरेकर माझे गुरु असताना त्याच्या संग मी पंगा घेतला, हा हा, तर त्याच्यात म्हणजे अशा नंबर 2च्या माणसाच्या हाताखाली मी काम कसं करू शकेल. आणि बघा ना, ज्याच्याकडं साध्या गोष्टी, गाडी मोटरसायकलच्या सायकल नव्हती, आज ते करोडोच्या गाड्यात फिरायले. आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये किती परिवर्तन झाले तुम्ही बघत असाल. आज मटका, रेती, दारू, गुटखा आणि त्याच्याशिवाय ठेका, याच्याशिवाय कामच नाही ना. आज शिवसेना कुठं होती, काय झाली, शिवसेनेच्या नावाखाली काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. ते आपण सहन करू शकत नव्हतो, बघू शकत नव्हतो, मदतही करू शकत नव्हतो आणि सहनही करू शकत नव्हतो. अच्छा. म्हणजे सहनही करण्याच्या पलीकडे झालं होतं, ऐकण्याच्या पलीकडे झालं होतं, म्हणून मी त्या ठिकाणी अलिप्त झालो. सोडचिठ्ठी कायमची दिली एक प्रकारे. त्या सोडचिठ्ठी या कारणाने दिली. मी खरं म्हणजे शिवसेना मी सोडली याच कारणामुळे सोडली. बरं. मग मी जे बऱ्याच दिवसांपूर्वी वाचलं होतं ते एक बातमी आली होती की विरोधी पक्षनेता जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा युतीमध्ये, तर युतीमध्ये असताना या ठिकाणी ती भेटण्यासाठी आली होती. तेव्हापासूनची तुमची मैत्री आहे का देवेंद्र फडणवीस नाही, साहेब? देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आणि ते दोघं सोबत निवडून आलो. अच्छा. 1999 ते सुद्धा निवडून आले, बरं. 1999 मी सुद्धा निवडून आलो. हा हा, ते भाजपकडून आले होते, मी शिवसेनेकडून आलो. तेव्हा आमची बरोबर. युती होती. हम्म. आणि आम्ही दोघं एका टेबलवर आम्ही जवळजवळ 6 ते 8 महिने आम्ही त्या ठिकाणी एकटे आमच्या बाजूला बसून ते हा. माझ्या बाजूला बसायचे, हा. मी त्याच्या बाजूला बसायचो. त्यावेळेस आमची याची मैत्री होती. ती मैत्री होती, निश्चित मैत्री, आजही मैत्री म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते मला वागवतात, मी त्यांना त्या दृष्टिकोनातूनच पाहतो. पण त्याच्या ज्यावेळेस शिवसेनेमध्ये जिल्हा परिषदेच्या तिकिटाचा वाद झाला, हा, आणि निमित्त असं आलं की मागच्या जिल्हा परिषदेच्या तिकिटाच्या वादामुळं हम्म. माझ्याकडे बघा, शिवसेनेचा जेव्हापासून मी काम करत होतो तेव्हापासून एबी फार्म माझ्याकडे यायची. बरं. कोरे एबी फार्म मला पक्ष देत होता, त्या ठिकाणी मी शिवसेना ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा. मग आज हिंगोलीमध्ये शिवसेना रुजवण्याचं काम जर कोणी केलं असतं याचा इतिहास बघा. बरोबर. ते- शिवसेनेचा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, शिवसेनेचा उपाध्यक्ष केला, शिवसेनेचे सभापती केले, पंचायत समितीचा सभापती केला, कृषी बाजार समितीचा बाळापूरचा सभापती केला, हिंगोलीचा सभापती केला. जेवढे पद आहेत हम्म. तेवढे माझ्या कारकिर्दीत मी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला दिले. आणि त्यांना विचारा, ज्या पदाधिकाऱ्याला मी पद दिलेत त्याच्याकडून मी चहा सुद्धा तरी पिली का? हा. त्या कार्यकर्त्याला पदावर बसवलं, त्यांना पदावर बसेपर्यंत 1 रुपया खर्च आला का? ती किती शिवसेना होती हा. आणि हा शिवसेना बघा. हम्म. म्हणजे त्या काळात आम्ही शिवसेने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, राज्यमंत्र्याचा पद दिल्याच्या नंतरही त्या माणसाला आम्ही 1 रुपयाचा खर्च येऊ दिला नाही. निवडणुकीत सुद्धा आम्ही त्या जीवाचं रान करून निवडून त्या कार्यकर्त्याला आणलं. जिल्हा परिषदमध्ये बहुमत, पंचायत समितीमध्ये बहुमत, कृषी बाजार समिती बहुमत, आणि हिंगोली जिल्हा शिवसेनामय आम्ही केला होता हम्म. त्या काळात, आमच्या काळात. बरं. आणि आज लोक
आयत्या मिठा रेगोट्या मारून ते शिवसेना मोठी समजत असतील, हे समजायचं काही कारण नाही. फक्त ते आता काय चालतं काय करतं ते तुम्हाला सांगायची गरज किंवा तुम्हाला बोलायची गरज पडणार नाही. बरं, शिवसेनेपासून जेव्हा विभक्त होण्याचा हा निर्णय तुम्ही घेतला, खरं तर हा काळजापासूनचा खूप मोठा तुम्हाला एक घोर करणारा प्रश्न होता. नाही, परंतु हेच पक्ष का निवडला तुम्ही? भाजपच का निवडला? बघा, अदर मी पक्षात का नाही? हिंदुत्ववादी विचाराचा आहे. हा दुसरा हिंदुत्ववादी पक्ष नव्हता. हा हिंदुत्ववादी पक्ष नव्हता आणि विचारसरणी म्हणजे सोबत युतीसोबत होती. अच्छा आणि दुसऱ्या पक्षात जाऊन मी हिंदूत कामच करू शकत नव्हतो, म्हणून मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्ष नोंदला. आणि माझ्या देवेंद्रचे मित्र म्हणून होता, त्याचा सुद्धा आग्रह होता. माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब सुद्धा त्या टायमाला म्हणत होते, पण मी गेलो नाही. हा हा माननीय गोपीनाथरावजी मुंडे माझे नातलग मुंडे होते, त्यांना सुद्धा मला परिचय बऱ्याच वेळा सांगितलं. बरं. पण मी म्हणलं नाही साहेब, मी पक्षाचा इकडे मालक आहे, तुमच्या पक्षात कुठं चाकर हो. हा. तर त्याच्यासोबत नाही गेलो मी. बरोबर. माझ्या दोस्त व्यवस्थित शिवसेना माझ्या चळवायचं चालत जोपर्यंत होती होती. तोपर्यंत राहिलो. पण शिवसेनाच राहिली नाही. शिवसेना एक आता बाजार होऊ लागला. हा. त्या टायमात शिवसेना सोडायचा निर्णय घेतला. अच्छा. आता जिल्हा परिषदेच्या मागच्या वेळेस तिकटे विकल्या गेले, तिकटाचे पैसे घेतले गेले, नको त्या माणसाला तिकटं दिले. आणि त्या टायमाला माझा विचार बदलला की तर चांगल्या माणसाला आपण तिकीट देऊ शकत नाही. आपल्या 40 वर्षाचा राजकारणात आपण असून काही करू शकत नाही, तर त्या ठिकाणी थांबण्यात काय अर्थ आहे? म्हणून निर्णय घेतला. बोलताना तुम्ही म्हणालात की ऍडजस्टमेंट आपल्या रक्तात नाही, मग इथं आता ऍडजस्टमेंट करावी लागते का? नाही, मी राजकारणात ऍडजस्टमेंट करतच आहे. अच्छा. आयुष्यात केलं नाही, करणार नाही. आज या पक्षात सुद्धा करत नाही करणार, मी कधीच करू शकत. अच्छा. मी माझ्या जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच करणार नाही. अभिमान आणि अपमान मी कधीही सहन करू शकत नाही. माझा स्वतःचा अभिमान आणि मी अपमान. आणि लक्षात ठेवा, मी निस्वार्थी राजकारण करतो. मी एक करतो, मी तुम्हाला राजकारणात पेक्षा मी एक धार्मिक प्रवृत्तीचं काम करणारा माणूस आहे. आणि मी जवळजवळ 27 वर्षापासून वारी करतोय. हो. माझ्या आई वडिलांपासून वारी चालू आहे. माझी आई माझ्या अगोदर वारीत जात होती, आई जात होते वारीमध्ये. आणि माझ्या मामाचा वारसा त्या ठिकाणी घेऊन आम्ही पायी वारी चालतो. हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थान हो. दिंडी नंबर 43 मध्ये या जवळजवळ मी 27 वर्षापासून वारी चालवतो. अगदी. आणि मी त्या ठिकाणी अध्यक्षाच्या संस्थेचा. त्या ठिकाणी त्या अध्यात्माच्या माध्यमातून जर आपण गेलं तर मी तर म्हणेल की जीवनामध्ये जर काही कमवायचं असेल हा. तर तुम्ही आध्यात्मिकानं वारीमध्ये प्रत्येकाने गेलं पाहिजे. तुम्ही जर पायी वारीमध्ये माऊलीसोबत गेलात, तुकाराम महाराज सोबत गेलात, हो. निश्चित तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. माझं चॅलेंज आहे. अच्छा. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सहवासात राहिल्याच्या नंतर आणि एक 20 दिवस 25 दिवस वारीचा जो सहवास असतो, त्या वारीत तुम्ही गेलात तुमच्यातही परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 5 वर्ष वारी केली, तुम्ही कितीही चुकीच्या मार्गाने जाणारे असाल तर त्या ठिकाणी तुमच्यात परिवर्तन घडेल, असं माझं स्पष्ट मत आहे, ठाम मत आहे. वा वा. तर वारीबद्दल बोलत असताना आपण तुम्ही बोललात आणि वारीबद्दलचं आम्हालाही आणि जिल्ह्यालाच पूर्ण माहिती आहे याबद्दल की वारी चुकवीत नाही तुम्ही. संत ज्ञानदेवांनी कानामध्ये जाऊन सांगितलं माऊली म्हणून, तुकोबांनी कानाखाली हाणून सांगितलं. तुम्ही कोण्या पद्धतीने सांगाल लोकांना? नाही, मी तर सांगेल की वारीमध्ये जा. मी तर स्पष्ट तुम्हाला मारायची गरज पडणार नाही, सांगायची गरज पडणार नाही. बघा, माझं ते व्यक्तिगत मत असं आहे की ऐकण्यानं पाहण्यानं पेक्षा नजरेनं जोपर्यंत तुम्ही बघत नाही, अनुभवत नाहीत. बघा, वारकरी संप्रदाय असू द्या की कोणताही धार्मिक संस्कार असू द्या, माणूस ऐकल्यानं माणूस अंमलात आणू शकत नाही. माझं स्पष्ट मत आहे. अनुभवातून तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं आणि सहवासात राहिले, चांगले चांगले वाल्याचा पळी होऊ शकते, तर आपण का होऊ शकत नाही? बरोबर. वारीमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला वातावरण त्या ठिकाणी 20-25 दिवस राहसाल, त्या ठिकाणी आंघोळ करण्याची परिस्थिती बघा. महिला पुरुष सोबत आंघोळ करतात, एका लाईनला त्या ठिकाणी जेवतात, सोबत चालतात, एका पालामध्ये झोपतात, एका पालामध्ये झोपणारे 20 महिला पुरुष त्या ठिकाणी झोपतात. त्या ठिकाणी असं काही कृत्य घडलं तुम्हाला पाहिलंय का? कधी भावना निर्माण होत नाही. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन जर घडायचं असेल तर संस्कार आणि सोबत याच्या संग राहिले तर निश्चित परिवर्तन होतंय आणि झालेलं मी बरेच लोकांचं पाहिलेलं आहे. वारी आणि अध्यात्म यावर तुम्ही बोलत असताना निरंतर बोलत राहतात, तर वारीमधला हा म्हणजे तुकोबांचा निडरपणा हा बाणा घेतलेला आहे का तुम्ही? नाही, जेव्हा बघा कोणती गोष्ट आपल्या अंगावर वारकरी म्हणून कोणी येत असेल, माझा संस्कार आहे, माझ्या संस्काराला कोणी मोडण्याचा प्रयत्न असेल तर निश्चितच मला हाती काठी घ्यावं लागेल. बरोबर. मला माझा धर्म जर कोणी मोडायचा प्रयत्न करत असेल, माझा अभिमान मी बाळगतो हिंदू धर्माचा, तो कोणी मोडून जर माझ्या अतिक्रमण करत असेल तर मला त्या पद्धतीनंच पुढे जावं लागेल. केलंच पाहिजे तरच आपला धर्म टिकेल, हिंदू जिवंत राहील. अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात येऊन तुमचा धर्म उद्ध्वस्त करायचं काम सध्या चालू आहे आणि येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात होईल, असं स्पष्ट माझं मत आहे. म्हणून वारकऱ्यांना सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांना सांगितलंय, माऊलींनी सांगितलेले आहे, जोपर्यंत ठीक आहे. म्हणजे प्रत्येकानं सांगितले की आपला धर्म वाचवण्यासाठी आपल्याला पुढे येऊन आपल्याला हाती काठी घ्यावंच लागेल. आणि खरं म्हणजे माझी तुमच्या आध्यात्मिकेची सुरुवात जर सांगितली तर नरसिंह नामदेव पासून सुरुवात झाली. हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रे याची मी काम करत होतो, पण आता हरिभक्त पारायण एक विश्वनाथ महाराज गलंडे
बरं. वायचाळ पिपरीचे रहिवासी होते हा हा आणि त्यांच्यासोबत एक आपला सप्ताह मोठा करायचा होता. तो काही कारणावरचा सप्ताह कॅन्सल झाला. माननीय आमदार बडना पाटील आमदार होते, हा कोटकर साहेब. कोटकर साहेब. अच्छा. ते त्यावेळेसची गोष्ट आहे, मी आमदार नव्हतो. बरोबर. आणि त्यावेळेस विश्वनाथ महाराज गलंडे यांनी नरसिंह सप्ताह करायचं धारलं, मला धारणा केली आणि सप्ताह करायचं ठरलं सुद्धा. पण काय कारणावरती नंतर तो कॅन्सल झाला आणि नंतर माझी त्याची भेट झाली. बरं. आणि त्याच्यानंतर महाराज म्हणले, गजानराव माझं ठरलेलं आहे दादा, हा आणि तुम्हाला वाटतं मला सप्ताह करायची माझी इच्छा आहे, तुम्ही मदत करा. तुमच्या सर्वांच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी मी डेअरिंग केली. माझं काय अस्तित्व फार मोठं नव्हतं. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की सप्ताह महाराज आपण तुमची इच्छा जर करायची असेल हो तर आपण छोटा मोठा करू, फार मोठा होणार नाही, हो. पण आपण करू तुमची इच्छा असेल. आणि त्याच माध्यमातून सप्ताह आम्ही सुरू केला. 12 वर्ष नरसीला आपण सप्ताह केला. नामदेव महाराजाची आपण त्या ठिकाणी परिस्थिती तुम्ही त्यावेळेसची बघितली तर माहिती काढा. हो, हो. जाण्याकरता रस्ता नव्हता, पियाला पाणी नव्हतं, बोर नव्हता, काही लाईट नव्हता. कोणतेही नामदेव महाराजा संस्थांच्या ठिकाणी व्यवस्था नव्हती. साधे पत्र सुद्धा 5-10 पत्र होते. त्या ठिकाणी आपण 12 वर्ष हिंगोली जिल्ह्याचा स्वतः म्हणून त्या ठिकाणी केला. आपण 12 वर्ष सप्त्यामध्ये 50-50 हजार माणसं त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी पंक्ती झाल्या. आणि विशेषतः आपण मागून भागवत, मग सगळ्या लोक आपण पाहिलं असेल तुम्ही, लोक महाराजाचं भागवत असेल, अनेक भागवत आपण त्या ठिकाणी रामायण भागवत घेतले आणि त्यामध्ये तो नामदेव महाराजाचं जन्मस्थान त्या ठिकाणी पुढे आपण आणण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 वर्ष 3 वर्ष तर लग्न केले, सामूहिक लग्न केले. एका वर्षी 23 लग्न केले, एका वर्षी 32 लग्न केले, एका वर्षी 36 लग्न केले. आणि त्या सप्त्याच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही केलं. पण त्याचे 12 वर्ष झाले. नंतर एक तप झालं, महाराज त्या ठिकाणी थकले गेले, महाराजाला जायचं होतं. नंतर महाराज म्हणले आता 12 वर्ष एक तप झालं. आणि आता नामदेव महाराजाच्या काय झालं की त्यावेळेस हिंगोली जिल्ह्यात सुने मोने गावात सप्ताह होत होते. पण नरसिंह नामदेवच्या सप्त्याच्या माध्यमातून काय झालं की आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये गावगाव सप्ते होणं सुरू झाले. आणि मग आपण विचार केला की आता गावगाव सप्ते होत असतील तर आता नामदेव महाराजाचा सप्ताह आपण थांबवताना गावगाव सप्ते आपण त्या ठिकाणी प्रसार बघा, हिंदू आपल्या वारकरी समाजाची पताका ही गावगाव जावी, लोकांपर्यंत जावी, विशेषतः नवयुवकापर्यंत जावी आणि त्याचा प्रसार व्हावा. माध्यमून आम्ही त्या ठिकाणी नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या नामदेव महाराज असतील, याने जी पताका घेतलेली ती हिंगोली बसून आम्ही हिंगोलीपर्यंत आणली. त्याने हिंगोलीवरून जिल्ह्यापर्यंत नेली. आज गाव पातळीपर्यंत बघत असताना हिंगोली जिल्ह्यात असं एकही गाव नसेल की ज्या ठिकाणी सप्ताह होत नाही. मग छोटा असेल मोठा असेल पण त्या ठिकाणी सप्ताह होतो, जप होतो, अन्नदान होते. आणि या पिढीतून काहीतरी नवीन पिढी त्या ठिकाणी तयार होती. आणि खरोखर मी तर एक आवर्जून आव्हान करेल, खरोखर नवी पिढीला जर तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान पाहिजे असेल किंवा जर या इकडे वळायचं असेल तर एकमेव मार्ग आहे अध्यात्म, की आपण त्या ठिकाणी आध्यात्मिका म्हणून गावामध्ये सप्त्यामध्ये नवीन पिढीने हिरारीने भाग घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आपलं काम केलं पाहिजे. मग ते कोणतंही काम असो, जे वाटेल काम येईल, त्या अन्नदानाचा असो, स्वयंपाकाचा असो, वाढप्याचा असो, तुमच्या त्या ठिकाणी नामस्मरणाचा असू द्या किंवा तुमच्या भागवत कथे वाचायचा असू द्या की कीर्तनाच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक माणसानं त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि हिंदुत्वाचा प्रचार खरा जर कोणी सुरुवात केली असेल तर वारकरी संप्रदायापासून पताका घेतलेली आज नामदेव महाराजांना पंजाबमधून पताका उभी केली, आपण आपल्या गावापर्यंत नेऊ केली, पंजाबापर्यंत मग आपण का करू नये. आणि याच्या माध्यमातून नव्या पिढीनं, विशेष म्हणजे मी तर तुम्हाला आवर्जून सांगेल की एक असा वारकरी संप्रदाय आहे की त्या ठिकाणी जात पात धर्म पाळल्या जात नाही. बरोबर. बघा तुम्ही वारकरी संप्रदायात तुम्ही एक जात आहे का? कुंभार कोणा जातीचे, गोरा कुंभार कोणा जातीचे होते, नामदेव महाराज कोणा जातीचे होते, तुकाराम महाराज कोणा जातीचे होते, माऊली कोणा जातीच्या होत्या. अनेक संत त्या ठिकाणी जाती, संत सुखोबा कोरोबा या ठिकाणी जातीचे लोक आले आणि त्या ठिकाणी एवढं मोठं काम त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं पाया भिडतंय. या आता तुम्हाला जातीपातीच्या राजकारणापासून, राजकारण तर खराब झालंच झालं, पण गावगाव सप्ते सुद्धा आता खराब व्हायच्या मागे लागले. तर माझं एवढंच आव्हान आहे, राजकारण बाजूला ठेवा पण सप्त्यामध्ये राजकारण आणू नका, एवढीच विनंती. ते लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन करतात तसं आजच्या राजकारण्यांना तुम्ही काय आवाहन कराल नेमकी? बघा, राजकारण हा मी काय म्हणतो, राजकारण काही घराणेशाहीचं आता राहिलेलं नाही. आणि कोणी एका पूर्वी एक काळ असा होता की बघितलं असेल तुम्ही हिंगोलीमध्ये गोरेगावकरांचंच घर चालायचं. गोरेगावकराचा साहेबराव पाटलाचे वडील होते, नारायणराव होते, साहेबराव पाटील झाले, भया पाटील झाले, आता भया पाटलाचा पोरगाही आले, पत्नी आली. म्हणजे एकाच घरात राजकारण न ठेवता खरोखर बाळासाहेब ठाकरेंनी भाजपनं सर्वसामान्य राजकारणाला दरवाजे उभे करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिवसेना भाजपनं केलं, हे मान्यच करावं लागेल. माझ्यासारखा माणूस असू द्या, तानाजीराव मुटकुळे सारखे असतील, त्या ठिकाणी बडना पाटील कोटकर सारखे असतील, मुजरा साहेबासारखे असतील, जे माणसं सर्वसामान्य राजकारणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिवसेना भाजपनंच केले, मान्यच करावं लागेल. बरं. तुम्ही ज्यावेळेस विद्यमान आमदार होते तेव्हाची
तेव्हा आमदारकी असताना असे 3-4 कामं सांगा जे की अभिमानास्पद आजही वाटतात की ते केले ते योग्यच केलं. बघा, मी म्हणतो माझं सर्वात मोठं काम होतं त्या ठिकाणी ज्या टायमाला रस्ते नव्हते बरं. आणि गावगावात त्या ठिकाणी छोट्या छोट्या गावामध्ये मंदिरं होते, हो. पण समाज मंदिरं नव्हते, हा. बसण्याकरता जागा नव्हत्या. बरं. त्या ठिकाणी मी जवळजवळ माझ्या आमदारकीच्या काळामध्ये हम्म. सर्व समाजाच्या माणसाला त्या टायमाला बसण्याकरता जागा किंवा सभागृह नव्हते. मी सगळ्यात जास्त सभागृह दिले. त्या ठिकाणी बाबळापूरची जिल्हापूरची शाळा असेल, डोंगरखड्याची शाळा असेल, हा ज्या ठिकाणी आज बघा तुम्ही सर्वात मोठ्या जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळा तर कुठं पाया पडत असतील तुम्हाला बाळापूर आणि डोंगरखड्यात त्या बिल्डिंगचं एका ठिकाणी काम केलं. आज औंढा नागनाथचं मंदिर ज्योतिर्लिंग या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी विकासाचा आपण त्या ठिकाणी सभामंडप असेल. औंढा नागनाथमध्ये आपण सभा म्हणजे माणसाला यात्रेकरूंना थांबण्याकरता जागा नव्हती, सभामंडप त्या ठिकाणी दर्शन सभामंडप नव्हता. अनेक त्या ठिकाणी आपण औंढा नागनाथच्या मंदिरात आपण त्या ठिकाणी कामं केले. रस्त्याचे कामं मी ज्यावेळेस केले तर तुम्ही आजही बघा त्या रस्त्याच्या तुमच्या कंधाऱ्यात बघा, कंधाऱ्या म्हणजे तुमच्या गावात वाद होता रस्त्याचा, पण त्या ठिकाणी वाद तुमच्या पूरचा कंधाऱ्याचा वाद त्या ठिकाणी स्वतः येऊन मी पाया पडून रस्ता करून दिलेला आहे. तुमच्या गावातला असू द्या, पूरचा असू द्या, त्या ठिकाणी हा रस्ता झाला रस्ता. हा तुमचा जो आपला जाणारा रस्ता आहे खडकाळीपासून तो तुमच्या पिपळदिरीपर्यंत जातोय, हा रस्ता झाला नसता. मी जर नसतो तर हा रस्ता माझ्यामुळे उमरा ते तुम्हाला वसमत जाणार रस्ता हा जिल्हा मार्ग म्हणून मी शोधून काढला. आज त्या ठिकाणी बघत असता तुम्ही बाळापूरून तुमच्या हा रस्ता गेलाय आपल्या नाही बोर्डापासून तुमच्या वसमत मार्गे हा एक रस्ता मी जिल्हा मार्ग म्हणून काढला. आता बघा तुम्ही बाळापूरून बोर मार्गे तुम्हाला जाणारा रस्ता आहे तो आता तुम्हाला सरळ आपल्या वसमळ मार्गे गेलेला आहे. तो रस्ता सुद्धा जिल्हा मार्ग म्हणून आम्ही त्या ठिकाणी शोधून काढला. त्या ठिकाणी अनेक अडचणी होत्या रस्त्यामध्ये, त्या ठिकाणी पुलामध्ये माणसं मेलेले होते. पुन्हा तुम्हाला औंढ्याहून जाणारा तुमच्या नादापूर येणारा रस्ता पिपळदिरी मार्गे तो रस्त्यात सुद्धा पुलावर त्या काळात माझ्या आमदारकीच्या काळात पुलाचे अर्धवट कामं होते. तुमच्या गावचे 2 माणसं वारले होते पुलावर त्या सायकल पडून. ते पुलं सुद्धा आज रस्ता तो मेन रस्ता झालाय, जामगव्हाण रस्ता. आज अशी परिस्थिती होती त्या टायमाला. आणि सर्वात मोठे त्या टायमाला रस्त्यातले पुलाचं काम जवळजवळ 72 पूल नाल्यावर मोठे मोठे रस्त्यातले पुलं होत नव्हते. त्या ठिकाणी पुलाचे कामं केले. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील त्या ठिकाणी करायचं काम केलं. आणि हे जे त्या टायमाला फंडच किती होता, आमदार पण 80 लाख होता. आम्हाला कोटी म्हणजे आम्हाला माहितच नव्हते. त्या काळामध्ये आम्हाला विरोधी पक्षात मी 10 वर्ष आमदार विरोधी पक्षात होतो, कधी आम्हाला 1 कोटी रुपये कोणी पैसे नाही दिले. नियोजन मध्ये कधी रुपया भेटला नाही आम्हाला. नियोजन मध्ये पैसेच किती होते. म्हणजे आम्ही जे काय करायचं विकास करायचा होतो फक्त 80 लाख आमदार फंडाशिवाय आम्हाला कोणी फंड देत नव्हतं. आणि त्या टायमाला जे बजेटमध्ये आणायचो आम्ही ते बजेटमध्येच ते आणायचे. त्या रस्ता जोडणीपासून माणसं जोडणी सुद्धा तयार केली. हे माणसं माझ्याकडे बघा, माझ्याकडे माणसं जोडले नसते सर, तुम्ही राजकारणात आलोच नसतो. माझा कोण मला सांगा, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विचार करा, आमचा समाज फक्त 7 गावात, पाहुणे 5 गावात. आज मला माझ्या पाहुण्या रामण्यापेक्षा मला वाटते कंधाऱ्यामध्ये असू द्या की डोंगरखड्यामध्ये असू द्या मला मानणारा वर्ग आहे. आजही मी तिथे गेलो तर माझ्या वडिलांसारखे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, भावासारखे प्रेम करणारे लोक आहेत, माझ्या बहिणीसारखे आईसारखे प्रेम करणारे लोक आहेत. मी आता वारंवार पाहतो की बऱ्याच गावांमध्ये गेल्याच्या नंतर एक वर्ग असतो, एक युवा नेत्यांचा वर्ग असतो, एक बुजुर्गांचा वर्ग असतो. तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करतात तेव्हा पोरांपासून थोरांपर्यंत सारेच असतात. याचं रहस्य काय? माझ्याकडे भांडवल काय सांगा, हाच भांडवल आहे ना. बघा, माझ्याकडे येणारा कार्यकर्ता कोणताही जरी असेल तो मी त्याचं काम सर्वसामान्याचं काम असेल तर मी करतो. मग रात्री 2 वाजता जरी फोन केला, दवाखान्याचा असेल, तहसीलचा असेल, पोलीस स्टेशनचा असेल, ऍक्सिडेंट असेल, आधी तेच मी काम करतोय. आधी सांगा माझ्याकडे आलेला माणूस हातमुखात कोणी जाणार नाही. मी पैसे देऊ शकणार नाही, पण मी निश्चितच होणारं काम 100% मार्गी लावून दिलेलं आहे, देत राहील. याच्यात मध्ये आपलं मला माझ्या फोनवर जर कोणाचं काम माझ्या फोनवर जर तुमचं काम होत असेल तर मी का करू नये, माझा स्वभाव आहे. आमदारकीच्या कालखंडामध्ये वरिष्ठांपर्यंत वाद जाण्याची काही कारण उद्भवलीत का? काही नाही, माझ्या वरिष्ठ माझा बघा कुणा वरिष्ठ संघ वाद झाला नाही. बघा, आजही माझं काम मी काम करतो, माझं काम बोलतंय. कोण माझा विरोध करतंय, मी मोठा व्हायला म्हणून माझा विरोध बऱ्याच जणांनी केला, पण मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि मी माझ्या कामाच्या आणि माझ्या इमानदारीच्या आणि मी निस्वार्थपणाच्या राजकारण पुढे आलेला आहे असं मला वाटतंय. मी म्हणून कोणाला भेट नाही. माझ्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधीच केल्या नाही. मी कोणालाच भेट नाही. मी किती मोठा डॉन असेल, एखादा मोठा दलिंदर कोणी असेल, दादागिरीवाला असेल, मी माझ्या जीवनात मी कधीच भेटलो नाही. माझा स्वार्थच काही नाही ना. मी कोणाच्या स्वार्थासाठी काम करत नाही आणि मी कोणा बळी जात नाही आणि मी कोणाचा काही नंबर 2च्या धंद्यासाठी वाद करत नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी काम होण्यासाठी अधिकाऱ्यासंग वाद होत असेल निश्चित वाद करेल. एखादा मला चांगलं काम करण्यासाठी राजकीय लोक होत असेल त्याला मी 100% विरोध केलाय, पण करत राहील. मी सर्वसामान्य माणसाची काम करण्याची नाळ
बघा मी तर म्हणेल की हिंगोलीमध्ये सर्वात लोकांना लग्न जाणे, अंत्यविधीला जाणे, सप्त्याला जाणे, लोकांच्या सुखादुःखात जाऊन उभं राहणे, फक्त कोणी सुरुवात जर केली असेल ती सुरुवात मी केली असं मला म्हणायला अभिमान वाटतो. अगोदर नेते तुम्हाला सांगतो हिंगोलीतले असू द्या, कळमदीतले असू द्या, फक्त कधी दिसायचे, पण मी राजकारणात आल्यानंतर सगळ्यांना मी रस्त्यावर आणलं, मी सगळ्यांना लग्नात नेणं सुरू केलं, अंत्यविधी नेणं चालू केलं. रस्त्यात खरी लोकशाही जर सुरुवात झाली असेल तर आमच्यापासून शिवसेनेच्या पासून आम्ही काम करण्यापासून सुरू झाली. त्यात येतं लोक रस्त्याच्या घराच्या खाली उतरत नव्हते, घरून आदेश सोडायचा राजकारण करायचं. रस्त्यावरच नेते, लोकातले नेते म्हणून तुमची आणि मला वाटतं खासदार साहेब होते शिवाजी माने साहेब, यांची ओळख होती तेव्हा तुमची जोडगोळी म्हणून ओळखल्या जाते, मित्र कंपनी काम केलं. संबंध आहेत का? हो बघा, माझा मैत्रीचे संबंध काय एक लक्षात ठेवा, सर्वात मोठा माझा राजकीय तुम्हाला गुण कोणता असेल, माझा राजकीय कोणता दुश्मन नाही. अच्छा, मतभेद असू शकतात, हो बरोबर, पण माझा तुम्ही हिंगोली जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात मी कोणासंग दुश्मनी काहीच बाळगत नाही. माझे प्रेम संबंध अजय माने साहेबांसंग तेवढेच माझे रिलेशन आहेत, अजय भाऊ पाटलाचे माझे तेवढेच रिलेशन आहेत, आज सावरा पाटील गोरेगावच्या भाऊ पाटलाच्या घरचे रिलेशन तेवढेच माझे रिलेशन आहेत. सूर्यकांत पाटलाचं कोणाचं पटायचं नाही, माझं कधीच वादविवाद झाला नाही. रणजित सातवच्या विरोधक म्हणून काम केलं असेल, राजू सातव म्हणून असेल, कोणताही विरोधी सुभाष वानखेडे, फक्त सुभाष वानखेडेचा आमच्या वादात बोलण्यात वाद झाला, त्याच्यामुळे खरं म्हणजे आमच्या दोघात वाद झाला असेल, आणि खरं म्हणजे तिथंच आमची राजकारणाची आणि शिवसेनेची अवकाळा सुरू झाली. वानखेडे साहेब आणि आपलं जे नातं आहे मुळापासून लोकांना तर माहितीच आहे जवळपासून, तुमच्या शब्दात तुम्ही जरा वर्णन केलं तर बरोबर. नाही, वानखेडे साहेबांचा स्वभाव बघा, वानखेडे साहेबांच्या अति महत्वाकांक्षा आणि स्वतःच्या स्वभावामुळं, बोलण्यामुळं कुठं मन दुखवले गेले, आणि काही ऍडजस्टमेंट करण्यामध्ये मी राजकारणात ऍडजस्टमेंट करत नाही. ते सांगितलं, मी राजकारणात कोणाचं, माझा ज्या पक्षाचं मी काम करतो आणि मी त्या कार्यकर्त्याचं काम करतो, मित्र म्हणून सगळे असतील माझे, पण मी राजकारणात माझ्या कार्यकर्त्याचा कधीच बळी दिला नाही, देणार नाही. माझं सुभाष वानखेडे साहेबाचं आमचे त्या ठिकाणी बालाजी बोंडारेच्या विशेषला मी अध्यक्ष करायचं होतं, त्याच्यामुळे आमच्या मतभेद झाले. मी माझ्या कार्यकर्त्याचा अध्यक्ष करायच्या मागे होतो, ते अजून कोणाला करायच्या मागे होते. मी म्हणलं नाही, माझा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, त्याला अध्यक्ष केलं पाहिजे. आमच्या त्यात मतभेद झाले, पण मी बालाजी बोंडारेच्या मिसेस मीनाक्षी बोंडारेलाच अध्यक्ष त्या ठिकाणी करून दाखवलं. मी राजकारणातल्या माझ्या जे डॉपेज खेळायचे ते खेळले, पण त्या ठिकाणी मी त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसवलं. बरं, महाभारतामध्ये ज्या पद्धतीनं नीती दाखवल्या जाते तशी नीती इथं दाखवावं लागते का राजकारणामध्ये? आता प्रत्येक बघा, राजकारणात एक काळ होता आमचा की 10-15-20 वर्ष अगोदर राजकारणात एवढं नीती खराब नव्हती, एक सरळ राजकारण असायचं. पण आजची परिस्थिती आहे साहेब, राजकारणाची फार भयानक परिस्थिती. म्हणजे आज कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर विश्वास ठेवू नये. आता परिस्थिती अशी आहे, नेता विश्वासाचा लायक राहिले नाही आणि कार्यकर्ता विश्वासाचा लायक नाही. आता सगळा गांधीजीचा महालक्ष्मीचा खेळ सुरू झालाय. कालच्या नगरपालिकेमध्ये बघितलं असेल तुम्ही, अतिरेक झाला. म्हणजे जर सर्वसामान्य माणसात राजकारणात यावं की नाही, सर्वसामान्य माणसात राजकारण निवडून येतील की नाही, आणि त्याला एंट्री होईल की नाही अशी शक्यता वाटायली. तेच पुढचा प्रश्न माझा हा होता की सद्यस्थितीचं राजकारण हिंगोलीचं बरं का, स्थानिक पातळीचं, त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा आमदार होते तेव्हाचं राजकारण आणि आजचाच राजकारण याच्यामध्ये बदल काय जाणवतो? खूप भयानक फरक आहे बघा. त्या टायमाला बाळासाहेबांना सर्वसामान्य माणसं पुढे आणले, तिकीट दिलं, निवडून आणले, बाळासाहेबांच्या नावावर, भारतीय जनता पार्टीच्या नावावर लोक निवडून आले. आज ती परिस्थिती बघा हिंगोलीमध्ये. मग हे काय पद्धत झाली, मी आमदार झालो पाहिजे, माझ्या भावाची बायको जिल्हा नगरपालिकेचे अध्यक्ष झाली पाहिजे, माझा भाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे, माझा पोरगा माझा पुन्हा ग्रामपंचायतचा सरपंच झाला पाहिजे. म्हणजे काय तुमच्या बाबदाच्या ठुई आहे आणि पैशाच्या बरोबर काम काय? महत्वाकांक्षा पैसा आहे म्हणून ना, पैशातून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कमवायची, सर्वसामान्य माणसाचे अधिकार वापस घ्यायचे. आणि मी इतका राजकारणामध्ये बघा, मी प्रामाणिकपणे वागतो. ओबीसीची जागा असेल ती ओबीसीला तिकीट दिलं आजपर्यंत, आणि ओबीसीच्या माणसालाच मी अध्यक्ष केलं. ओपनची जागा असेल ती ओपनच्या माणसाला अध्यक्ष केलं. मी कधीच ऍडजस्टमेंट सुद्धा केलं नाही. ओपनच्या माणसाला त्याच पद्धतीने न्याय दिला, ओबीसीच्या माणसाला त्याच पद्धतीने राजकारणात न्याय दिला. मी सर्वसामान्य माणसाला त्याला न्याय देण्याचं काम केलं. तुम्ही जर इतिहास बघितला की सर्वसामान्य माणसाला मी सभापती केलं. शेषराव पाटील आमचे आज आमच्या सोबत नाहीत, कुडसूतन बाजार समितीचा सभापती केला. काय होतं विचारा. आमचे बालाजी बोंढारे राजकारणात कधी एंट्री नव्हता, त्या माणसाला मी जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. आमचे विश्वनाथ गोठे मामा असतील, त्याने आमचे DK दुर्गे असतील अध्यक्ष केलं. आमचे नागरेताई होत्या, औंढ्याच्या सभापती केल्या. हिंगोलीचे कानबाराव असतील, वायकोळे असतील, अशा माणसाचे सभापती केलं की ज्यांना राजकारणात कधी दूरदूरपर्यंत राजकारणात संबंध नव्हता. अशा माणसाला आम्ही राजकारणामध्ये आणलं, निवडून आणलं, सभापती केलं. कोणत्याही प्रकारचा अवलीच जवळ येऊ दिला नाही.
बरोबर. फक्त आमचा उद्देश एक होता की आम्हाला मोठे ज्या कार्यकर्त्याने केले त्याला मी मोठं केलं पाहिजे. अच्छा. पक्षाने आम्हाला मोठं केलंय, आम्ही त्या ठिकाणी पक्षाने मोठं केलं पाहिजे. त्या धर्तीवर आज मी त्या ठिकाणी काम करतोय आणि मी करत राहणार. बरं. आता पुढचा प्रश्न आहे माझा की सद्यस्थितीच्या राजकारणामध्ये जर नवयुवकांना भरारी घ्यायची असेल त्याच्यासाठी काही मूलमंत्र देणार का तुम्ही? स्पष्ट माझं मत आहे की बघा, सर्वात व्यसनाधीन होऊ नका. हम्म. आणि सर्वात व्यसनाधीन, नेता व्यसनाधीन झाला किंवा कार्यकर्ता व्यसनाधीन होणार. हम्म. कारण व्यसनाधीन झाला किंवा कार्यकर्ता भरकटला, बरं. मग तो पैशाच्या अधीन जाणार, तो खाण्याच्या अधीन जाणार, पिण्याच्या अधीन जाणार, तो लाचार होणार. हम्म. माझं स्पष्ट मत आहे, नेते जर चांगले राहिले तर कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगले राहतील. आपण वारकरी संप्रदायाचा त्याचा आधार घ्या, धार्मिक अध्यात्माचा आधार घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यातून पुढे जा. आणि एक अजूनही सांगतो, राजकारणात जर पूर्ण मोठं व्हायचं असेल तर समाजसेवा ही तुम्हाला करावीच लागेल. तुम्हाला सुखादुखात उभं राहावंच लागेल. आज बघा, तुम्हाला सांगतो, येणारा निकाल, हम्म. मला हिंगोलीचा निकाल असू द्या की कळमनुरीच्या नगरपालिकेचा निकाल असू द्या, तुम्हाला दाखवून देईल मी हा. की पैशानं काही होणार नाही. तर आजही काम करणाऱ्या माणसाला जनता चाहती, काम करणाऱ्या माणसाला लोक निवडून देतात. पण त्या ठिकाणी तुम्हाला संपर्कात राहावं लागेल, त्याच्या कार्यकर्त्याच्या सुखादुखात जाऊन उभं राहावं लागेल. आणि तुम्हाला कार्यकर्त्याला, आणि या जे आसुरी विद्या आहे, हम्म. आसुरी पैसा आहे, याचा सामना येणाऱ्या काळात तुम्हाला करावाच लागेल. येणाऱ्या काळात आगामी 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहतात? नाही नाही, हे पक्ष ठरवेल. अच्छा. हा भारतीय जनता पार्टीचं मी काम करतोय. हम्म. बघा, मी 11 वर्षापासून काम करतोय, मला काहीच पक्षाने दिलं नाही. हम्म. मी आज काम करतोय, आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय, हो. मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं, मी ओबीसी मोर्चाचा राष्ट्रीय सदस्य म्हणून काम केलं. हो. मी जवळजवळ 10 राज्यात फिरलो, 10 राज्य फिरलो. हा. मी तुम्हाला माहिती करता सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये अन्सारी जो मारला गेला, त्या अन्सारीच्या मतदारसंघात मी प्रवासी म्हणून काम केलंय. हा. उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश. गाझापूरमध्ये जो अन्सारी मारला गेला गुंडा, त्याच्या मतदारसंघात मी होतो. एवढी पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली. विजयच्या ठिकाणी काम केलं, 10 राज्य फिरलो. जवळजवळ मी आज 13-14 जिल्हे फिरलो, काम केलं प्रवासी कार्यकर्ता म्हणून. आज ठिकाणी लोकसभेचं काम केलं, विधानसभेचं बाहेर जाऊन काम केलं. जी पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्या ठिकाणी काम केलंय. आणि येणाऱ्या काळात जी पक्ष मला जबाबदारी देईल बरं. त्या ठिकाणी काम कर. बघा, मी काम करतो की नाही, मी म्हणल्यानं होणार नाही. हा. पक्षाला जास्त वाटेल बरं. की आता गजानं कुठेतरी बसवलं पाहिजे, गजाला काहीतरी दिलं पाहिजे, माझ्यापासून जनतेला किंवा पक्षाला लाभ होत असेल, ती जबाबदारी पक्ष मला देतील. बरोबर, ते तर आहेच. तर सद्यस्थितीचं जे भाजपाची टीम आहे हिंगोली जिल्ह्याची प्रॉपर, तर त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावा असं नाही, मला भारतीय जनता पार्टीचं काम हिंगोली म्हणजे तुम्हाला दिसणार आहे. बघा, हिंगोलीचा आमदार झालाय. हम्म. आज कळमनुरीमध्ये मी आज काय नव्हता. कळमनुरीत आम्ही नगरपालिकेत बघा, आमचे 6 ते 7 जागा कळमनुरीत येतील बरं. आणि मी जिल्हा परिषद पंचायत लढवणार आहेत. बघा, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय मला वाटते पर्याय होणार नाही. एक हिंदुत्व म्हणून आणि सुरक्षा म्हणून आपण बघितलं असेल की आता जे धावदेत चालू आहे, आसुरी विद्याचा जो प्रकार चालू आहे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि माज धंदे, मग सांगा काय हिंगोलीमध्ये आता रेती, मटका, गुटखा, त्या ठिकाणी तुम्हाला जर सगळं चालू असेल तर तुम्हाला नवी पिढी काय शिकणार आहे? बघा, माझा आरोप आहे की जे माणसं राजकारण पैशाच्या जीवावर, सत्तेच्या जोरावर करायलेत, याच्यासोबत राहणाऱ्याच्या हिस्ट्र्या काढा. याच्या घरी जाऊन मी तर म्हणतो, तुम्हाला माझा इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा जे राजकीय नेते जे नमूडचा धंदा करायलेत, त्यातून राजकारण पुण्याच्या पैशातून सत्ता कमवायचा काम करायले, त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जा, त्याच्या वडिलाचा इंटरव्ह्यू घ्या, त्याच्या पत्नीचा इंटरव्ह्यू घ्या. तुम्हाला कळेल की काय त्याच्या घरात, त्याच्या परिवारात वाद चालू आहेत. मग तुम्ही काय शिकवायले, काय नवी दिशा द्यायला तुम्ही कार्यकर्त्याला, जनतेला तुम्ही काय दिशा द्यायलेत? दारू प्या, मटण खा, लोकांचे खिसे कापा, मटका चालवा, दारू विका आणि याच्यातून पैसे कमवा, गुटखा ऐका. आज काय परिस्थिती आहे? कळमनुरी मतदारसंघात किराणा दुकानात दारू भेटायली, दुकानावर गुटखा भेटायलाय. आज लोक व्यसनाधीन व्हायले आणि या व्यसनाधीनातून नवी पिढी बरबाद व्हायली. आणि या नवी पिढीला आपण काय संदेश देणार आहे, आपण काय शिकणार आहेत? राजकारण का तुम्हाला फक्त, मी असं म्हणत नाही राजकारणात का लोक बिगर व्यसनी लोक राजकारणात पुढे गेले नाही असं काय नाही. समाजकारणातूनच राजकारणी मोठे झालेले आहेत. आपण इतिहास पाहिला असेल महाराष्ट्राचा की ज्या लोकांना आयुष्य पोचले तेव्हाच राजकारणात मोठे झालेले आहेत. अशा फार काळ राजकारण चालत नाही. हे व्यसनाधीन, त्या अवैध धंद्याचा काळ जास्त नाही बंधू. कोणाचे अवैध धंदे तुम्ही बघा, मी फार हिंगोलीच्या दारूवाले पाहिलेत, कलबवाले पाहिलेत, मटकेवाले पाहिलेत. हे 10 वर्षाचा विषय. 10 वर्षानंतर जिथल्या तिथं बसतात आणि नामोनिशान खलास होते. फार काळ जबरदस्ता धंदा करणारा उदय काळ फार काळ नसतो, पण त्या काळात तो अतिरेक करतो. तो अतिरेक जर केला तर त्याचे त्याला परिणाम भोगावे लागतील. बरोबर. तर शेवटी आपण या पॉडकास्टची सांगता जी आपण अभंगाच्या माध्यमातून करूया.
तर आपल्याला आवडता एखादा अभंग, नाही बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अभंग असेल, ओवी नाही असेल. आम्ही तुम्हाला सरळ सांगतो, हा. नाव घेताना तुम्हाला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हम्म. काळ तुम्हाला काहीच गरज नाही. हम्म. काळ जर नामस्मरण करायचं असेल, अच्छा. तुम्हाला नावाचं शुद्ध असो वैद्य असो, काळ वेळ नाम विचारता नाही कुठेही. हम्म. बरोबर आहे ना. देवाचं नाव घ्यायचं असेल आणि तुम्हाला जीवनात परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला काळ नाही, वेळ नाही, ठिकाण नाही. तुम्ही नामस्मरण करा, देवाला आठवा आणि तुम्ही जर कामात सुरुवात चांगली करा. तुम्ही कोणतेही सुरुवात काम करायचे असेल तर आत्मसात फक्त आपला आत्मा आणि आपलं काम नजर पुढे ठेवा. शुद्ध भावनेनं तुम्ही काम जर केलं तर तुम्हाला कुठेही काम त्या ठिकाणी मला वाटतं आपल्याला त्यात अपयश येणार नाही. आपण हे बघितलं असेल की मग एक मन आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपण सत्य जर करायचं ठरवलं तर त्याचा दाता खरं म्हणजे नारायण आहे. असं एक उदाहरण सांगा मला तुम्ही म्हणतो की कोण्या गावात सप्ताह करायचा सर्वसामान्य माणसाने चालू केला आणि तो सप्ताह झाला नाही का, सप्ताहात घाटा आला म्हणून सप्ताह बंद झाला, असं तुम्हाला कुठेतरी कधी आढळले का? किंवा एखाद्या गावात जेव घालणारा माणसा सांगितलं मला पंगत करायची आणि गाव अपुरं जेवलं, असं तुम्हाला कधी पाया भेटला का? म्हणजे सत्याचं काम करायचं असेल तर त्याचा संकल्पाचा खरा नारायण दाता आहे. माणसं काहीच करत नाही. माणसाच्या जीवनामध्ये माणूस काहीच करू शकत नाही. माणसाच्या जीवनात तुम्हाला परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. निश्चित ठीक आहे, माणसाचं पूर्वपण पुण्य आणि माणसाचं काम, पण चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद लागतो. शुद्ध मनाने केलेलं सर्वच कर्म पवित्र बनवतात. मी तुम्हाला एक छोटी संदेश देतो. 3 गोष्टी पाहायला तुम्हाला सध्याच्या काळातही पाहायला भेटतील. मग सांगा, मोदी साहेब सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता होता, पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब. एक चहा विकणारा माणूस, काय राजकीय अस्तित्व, काय त्याच्या मागे पार्श्वभूमी होती, तरी आज देशाचे पंतप्रधान झाले. आणि सांगा, आज जवळजवळ 11 वर्ष पंतप्रधान आणि 13 वर्ष मुख्यमंत्री, 24 वर्ष राजकारणातली, एक दिवस बिमार नाही, एक दिवस सुट्टी नाही. काय स्वार्थ हो? मग सांगा, आपण एखादं साधं घरचं, एक मला आवर्जून मोदी साहेबासाठी, योगी साहेबासाठी मला आवर्जून 2 गोष्टी सांगा वाटतात. आपण जर घरी एक साधं काही चांगलं काम केलं आणि आपण घरी जर गेलो तर आपल्याला वाटतं आपल्या पत्नीनं, आपल्या वडिलांनं, आपल्या आईनं, आपल्या भावानं मी काम केल्याचं कौतुक करावं, डोक्यावर हात ठेवावं. चांगलं काम केलं तर आपलं समाधान वाढते. सांगा बरं, मोदी साहेबांना घरी गेल्याच्या नंतर कोणीतरी डोक्यावर हात फिरून तरी म्हणणारा माणूस आहे का? विचार करा, घरात एक तरी माणूस त्याचा आहे का? दोघाच्या, योगी साहेबाच्या आणि मोदी साहेबाच्या. किती निस्वार्थपणे सेवा आहे, किती स्वार्थ आहे का त्यात काही? किती कष्ट, किती आरोप, किती खऱ्या घराडे बोलायलेत, तरी त्या माणसानं कधी आयुष्यात विचार केलाय का कोण काय बोलतंय याच्याकडे न विचारता त्याने त्याचं धैर्य ठरवलेले भारताला पुढे न्यायचं, भारताचं हिंदुत्वाला मोठं करायचं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. अनेक विचारही केले नव्हत्या. हा देवेंद्र फडणवीस विचार करा, हा देवेंद्र फडणवीस कोण काय बोलते, म्हणजे कोण्या स्तरावर बोलते. मग सांगा, पत्नीपासून सुरुवात बोलायची, त्याच्या शरीरावर बोलायची, कोणी टरबूज म्हणते, याच्या बोलण्याचा काही सीमा नाही. पण त्या माणूस इंचभर सुद्धा त्या सुदभर सुद्धा मागं पुढे ऍडजस्टमेंट न करता येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीला फेस करून पुढे जातोय. अनेक त्या ठिकाणी संकट आले. पण सांगा, मराठी समाजाचा मोर्चा असू द्या, अनेक मोर्चे असतील, आरक्षण असतील, किती कठीण प्रसंग असतील, त्या ठिकाणी असं मला वाटतं एक दिवस असा नसेल की मोदी साहेबाला, देवेंद्र फडणवीस साहेबाला, योगी साहेबाला असा येत नसेल कठीण परिस्थितीला आपण समोर कसं जावं. पण निश्चितच मी तर म्हणेल की त्यांना खरोखरच देवाचा आशीर्वाद आहे. त्यांना सद्बुद्धी किती देव परमेश्वर देतो, त्यातून त्या संकटातून निस्वार्थपणे बाहेर पडतात. कोणता आरोप कितीतरी केले पण त्याचा काम करण्याचा संकल्प आणि त्याची काम करण्याची जिद्द आणि त्याचा काम करण्याची पद्धत जर बघितली, निस्वार्थपणे काम केलं तर कसं पार पडू शकते तुम्हाला या तिघावरून तुम्हाला निश्चित दिसेल. बरोबर आहे ना. देवेंद्र फडणवीस साहेबांना राजकारणी वारसा होता, ना मोदी साहेबांना वारसा होता, ना योगी साहेबांना वारसा होता. पण आपण हे बघा, नवीन युवकाला जनतेला आदर्श घेण्याजोगा राजकारणात आहेच ना. हे आदर्श तुम्हाला आपण का लोकांकडे, मला वाटतं चुकीच्या माणसाकडे पाहूनच काय आदर्श घेतात लोक. या माणसाकडे पाहून आदर्श घेतला तर राजकारणात आपण काम करू शकतो, मोठं होऊ शकतो, पण काम करावं लागेल. मग सांगा, मोदी साहेबांचे आपण जुने फोटो बघा, किती खालून काम केलं. एक साधा कार्यकर्ता रुस्तार म्हणजे अडवाणी साहेब, आजच मी बघितलं, अडवाणी साहेब असतील, मनोहर मुरली जोशी असतील, याच्या काळात अटल बिहारी वाजपेयी असतील, याच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणजे एकदम छोटा कार्यकर्ता म्हणून मोदी साहेबांनी काम केलं. ते बघितला फोटो असेल कुठं बसताना तुम्ही, किंवा सामान्य जीवन जगलं.
आज त्याचं त्याचं कार्याला फळ आलं. आज ते त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. मोदी तो देवेंद्र फडणवीस बघा हो. किती म्हणजे देवेंद्र फडणवीस मी सभागृहात जवळून काम पाहिलं, आहेच ना. अतिशय जवळून काम पाहिलंय. पण सांगा त्याच्या घरी आज ब्राह्मण समाजाचा माणूस असून आज इतक्या उच्च पदावर बसून सर्व समाजाला नाव देण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. मग सांगा लाडकी बहिणीची योजना असू द्या, पीएम फंडातले पैसे असू द्या, हो. सर्वात मोठं तर परिवर्तन घडायचं बघा. मी लोक काय विचार करतात, आपण जनतेला माझं आव्हान आहे, आपण सुद्धा एक छोट्या छोट्या गोष्टीकडे विचार करावा. आपण 500 आणि 1000 आणि 2000 रुपये घेऊन मतदान करून कुणा निवडून देण्यापेक्षा मग सांगा मोदी साहेब आणि योगी साहेबांनी दिलेल्या योजना, हे एक असं कुटुंब नाही, एक कुटुंब तुम्ही सांगा तुमच्यापासून सुरुवात करा की तुम्हाला सुद्धा मी सांगतो तुमच्या घरात 1,00,000 रुपये वर्षाचे यायलेत. मग पीएम फंडाच्या माध्यमातून असतील, त्या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असतील, गहू अन्नधान्याच्या माध्यमातून असतील, तुम्हाला घरकुलाच्या माध्यमातून असतील, तुम्हाला प्रत्येक योजना घ्या. तुम्हाला आरोग्य विमा बघा. आज तुम्हाला जर कुठं बिमार व्हायचं का झाले तर 5 ते 10 लाख रुपये सुद्धा सरकार लावायला तयार आहे. मग तुम्हाला मग सांगा एकीकडे आपण 1,00,000 रुपये वर्षाचे 10,000 रुपये महिन्याचे सरकार देते आणि आपण कुठेतरी 5 वर्षाला मतासाठी 3 रुपये 3,000 2,000 घेऊन मतदान करतोय. मग आपण अधोगतीकडे जातोय का गतीकडे जातोय, हा एक प्रश्न येणाऱ्या काळामध्ये जनतेला आणि सर्वसामान्य माणसाला विचार करावा लागेल. म्हणजे आपण द्यायचं काय. पण सांगा या याच्यामध्ये तुम्हाला घरकुल देताना कधी मोदी साहेबांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना जात पाहिली का. बरोबर. मग तो बुधवर्गीय असेल तरी घरकुल दिलंय, मुस्लिम समाज असेल तरी घरकुल देते, त्याला लाडकी बहिणी दिली. मग सांगा शेतकऱ्याला लाडकी बहीण दिली, त्याचा कोणती जात पाहिली ज्या ठिकाणी जातीवाद केलाय. प्रत्येक समाजाला घरकुल दिलाय. मग मुस्लिम असेल, बौद्ध असेल, मराठा असेल, वंजारी असेल, आटकर असेल, धनगर असेल, कोणत्या समाज असेल, प्रत्येकाला लाडकी बहिणीचे पैसे सर्वांना दिले. अन्नधान्य सगळ्या वाटप होते, पीएम फंडाचे पैसे सगळ्या मिळाले, रोडचा विकास झाला, सगळ्या लाभ घेता यायलाय. मग रेल्वेचा असेल, मग सांगा आज मुलीला 100% शिक्षण फुकट, महिलाला त्या ठिकाणी एसटी फुकट. मला अजून सरकारनं या योजना देऊन दिल्या तर काय पाहिजे. ह्या काळात मला सांगा आज मी आमदार असताना संजय निराधार 600 रुपये महिना होता, आज 2500 रुपये संजय निराधार महिना झालाय. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर योग्य पद्धतीने घर चालवायचं असेल तर मला वाटतं योजनेतून बघा 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे, ज्याला खरोखरच पैसा नाही त्याच्याकडे जर तुम्ही गेलात आणि चर्चा केली तर 1,500 रुपये त्याला मिळायच्या नंतर किती आनंद आहे तुम्हाला पाहायला भेटेल. गहू तांदूळ तुम्हाला सांगा. मग सांगा घरकुलाची परिस्थिती काय होती. आमच्या काळात 50,000, माझ्या आमदारकीच्या काळात एक गावात एक घरकुल मिळत नव्हतं. म्हणजे तालुक्यावर 100-100-100 घरकुल यायचे. आज एका गावात 100 घरकुल आलेत, तर त्या घरकुल पाहण्याजोगं व्हायलेत. त्याच्यावर सौर ऊर्जा सरकार द्यायले, तुमच्या घरापुढे नळ द्यायले, तुम्हाला महिलांकरता त्या ठिकाणावर गॅस, तुम्हाला घरात गॅस मिळालाय. सर्वात मोठं परिवर्तन तुमच्या माझ्या आई बहिणी, आपण बघा आमची आई असेल, तुमची आई असेल, आपल्या बाथरूमला कुठं जात होत्या, शौचालयाला कुठं जात होत्या, रस्त्यावर जात होत्या. आज प्रत्येकाला शौचालय ही सगळ्यात मोठी परिवर्तन घडलं असेल. आपल्या आई बहिणी संडास आपण सरकारनं करून दिला. आपल्याकडं अशी परिस्थिती होती की 25,000चा मोबाईल आपण वापरायचो, 1,00,000 रुपयाची मोटरसायकल वापरायचो, बरोबर आहे ना. आपल्या घरी संडास नसायची. तीच मला सांगा मोदी साहेबांना करून दिले. याच्यापेक्षा परिवर्तन काय. मला तुमच्या कंदराला रस्ता काय होता, आज नांदेड जाणारा रस्ता बघा, अकोला जाणारा रस्ता बघा, परभणी जाणारा रस्ता बघा, संभाजीनगर जाणारा रस्ता बघा. आज जुता मग 6 तासात मुंबईत पोहोचायलो, आपण आज 1.5 तासात, मी काल अकोल्याला पोहोचलो, नागपूरला मग 3 तासात पोहोचायलो. आज नांदेडला आपण पेशंट घेऊन 1 तासात पोहोचू शकतो. हे परिवर्तन जर घडलेल्या लोकांना दिसत नसेल तर हे दुर्दैव आहे. याच्यामुळं म्हणतो विचार करणारे माणसं अधोगतीला जातील. मला वाटतंय जीवनामध्ये उपकार हा पैशानं दिल्यानंच होत नाही, बरोबर, तर माणसाच्या जीवनात परिवर्तन केल्यानं सुद्धा होतो. आणि मला वाटतं याच्यात या सरकार दोन्ही, मग मोदी सरकार असेल किंवा तुमच्या देवेंद्र सरकार असेल, याच्यातून बरंच काही जनतेला शिकण्याजोगं त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा काय नवीन योजना आल्यात बघा तुम्ही, किती योजना आहेत मला सांगा. आपण योजनाचं काय मला सांगा. अण्णाभाऊ विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजात साहेब आपल्या हिंगोली जिल्ह्यात बघा किती परिवर्तन झाले. बिगर व्याजी तुम्हाला वाहन द्यायलेत. अहो आपल्या हिंगोलीत तुम्हाला सांगतो कमीत माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 1,500 लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. पण त्याचा फायदा घेऊन ट्रॅक्टर घेतला असेल, मशिनरी घेतली असेल, त्या ठिकाणी त्याला बिगर व्याजाचा कामाधंद्याला त्याला गेला, रोजगार तो व्हायला, एक धंदेवाला तुम्हाला बनायला. माने हे तुम्ही परिवर्तन घडायला का मानत नाहीत कोणी. मग सांगा शिष्यवृत्ती मिळाली आज शिक्षणाकरता. मग सांगा सगळ्यात मोठा आखरी एक शेवट सांगतो आणि संपवतो. मग सांगा जो रोजगाराला आज रोजगार म्हणून पैसे मिळाले, पेटी मिळाली तर नाव त्याचं पेटी म्हणतो.
हा बांधकाम विभागामध्ये बांधकाम विभागामधून तुम्हाला रोजगार म्हणून त्या ठिकाणी रोजगाराला द्यायला काय परिवर्तन आहे हो? मग सांगा त्या पेटीचं साहित्य कधी बघितलं तुम्ही? बघा किती साहित्य, सुंदर सुंदर साहित्य आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात 5,000 महिना मिळाला. त्याच्यात त्या रोजगाराला त्या 5 लाखाचा इन्शुरन्स विमा आहे. त्यांना मुलीचं लग्न करायचं तर 50,000 महिना आहे. त्याच्या मुलाला शिकायचं, त्याच्या रोजगाराच्या माणसाचं नाव नोंदवलं गेलं, त्याला पेटी मिळाली, तर शिक्षण शिष्यवृत्ती. अहो ज्याला वकील किंवा डॉक्टर व्हायचा असेल तर 1.5 लाख रुपये वर्षाची शिष्यवृत्ती त्या माध्यमातून. पण जर तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊनही देणाऱ्याला तुम्हाला दोष द्यायचा असेल, बघा विरोधी पक्ष काय म्हणतो याच्यापेक्षा माझं या जनतेला एवढंच आव्हान आहे, तुम्हाला मिळालं याचा तरी आत्मसात करा. आपल्याला 5,000 रुपये देऊन आपण त्या मतदाराला इतके उपकार मानायलो आणि मोदी सरकार 2 लाख रुपये वर्षाला, लाख रुपये वर्षाला देऊ नये आपण विचार करणार नसू तर मग येणाऱ्या काळामध्ये आपण करायचं काय? म्हणजे देणाऱ्याला मतदान करायचं की न देणारा करायचं? दारू पाजणारा करायचं की न दारू पाजणारा करायचं? हा का आपण चांगल्या माणसाला करायचं की वाईट माणसाला करायचं? हा येणाऱ्या काळात नव्या पिढीला, विशेषतः मी तर म्हणेल की नव्या पिढीनं याच्यामध्ये फार काही विचार करण्याची गरज. अशी राजकारणात येणाऱ्या माणसाला राजकारणात आलंच पाहिजे. नव्या पिढीने राजकारणात यावं, पण राजकारणात समाजकारण करायचंय, समाजाची सेवा करायची, त्यातून पुढे जायचा विचार करा. मी पैसेच कमवेल, त्या नंबर 2चे धंदे करून पैसे कमवून राजकारण करेल आणि राजकारण करायच्या नंतर मी फार मोठा पैसा कमवून फार मोठा पैशावाला होईल, असे विचार जर राजकारणात कोणी करून येणार असेल तर त्याचं फार काय एकटा माणसा दुःखाचं भलं होईल, पण जनतेचं भलं होणार नाही. धन्यवाद दादा. एक पॉडकास्टच्या माध्यमातून आमचं हा एक नियम बनलेला आहे की माणसाच्या 3 आवृत्त्या असतात. ज्या पद्धतीनं माणूस स्वतःला समजतो ते, माणूस असतो ते आणि समाज समजतो ते, या 3ही प्रश्नाचं उत्तर माझ्या मते प्रेक्षक वर्गापर्यंत जावे, हाच एक मनोदय होता आमचा. पॉडकास्टसाठी आपण वेळ दिला त्या एबलिस्टच्या टीमवरती, प्लॅटफॉर्मवरती, याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो. माझं तुम्हाला प्रत्येकाला एक सांगणं आहे, जीवन लोकांकडे पाहून जगू नका. बघा आपल्या पुढे गुरु म्हणताय तुम्ही, तुम्हाला आयुष्यातला आपल्या पुढे खूप पैशाला लोक आहेत. बघा आपल्याला सायकल होती, सायकल आली, समाधान झालं. त्याच्या पुढे मोटरसायकल आहे, मोटरसायकलच्या पुढे 4 गाडी आहे, 4ला याच्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्याच्यानंतर हेलिकॉप्टर आहे, त्याच्यानंतर विमान आहे, त्याच्यानंतर अजून काही. आपण पुढे माणसाला कडे पाहून जर तुम्ही जगसाल तर तुम्ही कधीच तुम्हाला सांगतो समाधानी राहू शकणार नाही. तुम्ही माणसा मागं पहा, आपल्यापेक्षा गरीब माणसं आहेत, आपल्यापेक्षाही खूप परिस्थिती खराब आहेत. आपल्याला मोटरसायकल आहे, त्याला सायकल नाही. आपल्याकडे 4 व्हीलर आहे, त्याच्याकडे मोटरसायकल नाही. आपल्याकडं फार मोठी गाडी आहे, आपलं घर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला घर नाही. हा विचार करून जगला तर फार काही तुम्ही सुख समाधान जगू शकाल. आणि 2 गोष्टी सांगतो, ते कुणीच मला सांगणार नाही. सुख हे पैशाने विकत घेता येते, पण समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही. ज्याच्याकडे समाधान आहे तो या जगाचा सुखी आहे, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो सुख घेऊ शकतो, पण त्या झोप येईलच पैशानं. मला सांगा, पैशानं तुम्ही सुख म्हणजे काय? पैशानं तुम्ही गाडी घेसाल, घोडे घेसाल, घर बांधसाल, मोठा एसी घर बांधसाल, झोपसाल, पलंग मोठ्या मोठ्या भारीचा पलंग घेसाल, फार भाडीची चदर टाकसाल, एसी लावसाल, पण झोप येईलच याची गॅरंटी नाही. असे लोक आहेत ज्यानं चुकीचा पैसा कमवला, त्याला इतक्या सगळ्या सुखसुविधा असूनही गोळ्या झोपाच्या घेऊन, दारू पिऊन तरी झोप येत नाही, असे माणसं तुम्हाला पाहायला भेटतील. हे चुकीच्या कामाचा पैसा हा सगळ्यात मोठा मूलमंत्र ठरेल आजच्या दिवसाचा. खरं म्हणजे शेवटी आता रॅपिड फायरचे 4 क्वेश्चन आहेत. 2 पैकी 1 पर्याय चूज करायचा, निवडायचा आहे. एकनाथ शिंदे साहेब की उद्धव ठाकरे साहेब? एकनाथ शिंदे साहेब की उद्धव ठाकरे साहेब? उद्धव ठाकरे. पंढरीची वारी की विधानसभेची कळंबुरी? पंढरीची वारी. लोकसभा की विधानसभा? हा तर बघा माझा विषय नाही. मी तर मला जी इच्छा दोघांची लोकांना निवडून दिलं पाहिजे ना, पक्षाने तिकीट दिलं पाहिजे. पंकजाताई मुंडे की देवेंद्र फडणवीस साहेब? देवेंद्र फडणवीस. धन्यवाद सर, मनापासून आपले आभार.